DA-14 नावाने ओळखला जाणारा सुमारे 50 मीटर व्यासाचा एक लघुग्रह 15 आणि 16 फेब्रुवारी म्हणजे आज आणि उद्या पृथ्वीच्या अत्यंत जवळून जाणार आहे। केवळ 27,600 किलोमीटर उंचीवरून हा लघुग्रह जाणार असल्याने त्याला पाहण्याची संधी सर्वांनाच मिळणार आहे। आजपर्यंत इतक्या मोठ्या आकाराचा लघुग्रह इतक्या कमी उंचीवरून गेलेला नाहीये। शिवाय या लघुग्रहापासून कोणताही धोका पृथ्वीला नाहीये। आज शुक्रवार आज 2 हिंदी सिनेमे बॉक्स ऑफिसवर दाखल होत आहेत। यात सगळ्यात पहिला सिनेमा आहे तो म्हणजे विवेक ओबरॉय आणि नेहा शर्मा स्टारर जयंत भाई की लव्ह स्टोरी। कुमार तुराने निर्मित आणि वेनिल मार्कन दिग्दर्शित या सिनेमात एका अंडरवर्ल्ड मधल्या भाईची लव्ह स्टोरी दाखवण्याचा प्रयत्न केला गेलाय। तर मर्डर 3 हा सिनेमाही आजच रिलीज होतोय। रणदीप हुडा, अदिती राव हैदरी आणि सारा लॉरेन ही या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत। मुकेश भट्ट यांचा मुलगा विशेष त्याचा हा पहिलाच सिनेमा आहे। याशिवाय जय महाराष्ट्र ढाबा बठिंडा हा सिनेमा सुद्धा आज बाकीच्या काही थिएटर्स मध्ये रिलीज होईल। विक्रम से दूर रहो। शक की सुई के सामने सर विक्रम है, प्राइम सस्पेक्ट। नो, ही इज इनोसेंट। ओएला, थैंक यू वेरी वेरी मच। वेलकम नॉट। कहीं वो ऐसा तो नहीं सोच लेगा कि मैं उसके पीछे पागल हूँ। आइला, ये लड़की मेरे पीछे पागल तो नहीं हो रही? बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एकदा पाहूयात हेडलाईन्स। शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दत्ताजी नलावडे यांचं मुंबईत दीर्घ आजारानं निधन। संध्याकाळी निघणार अंत्ययात्रा। 12वीच्या परीक्षेला लागलं पुन्हा ग्रहण। कायम विनानोंदणी प्राध्यापकांच्या परीक्षेवर बहिष्कार। पुन्हा वेळापत्रक बदलायला परीक्षा मंडळाचा ठाम नकार। साम टीव्ही आणि सकाळ माध्यम समूहाच्या स्त्री प्रतिष्ठा अभियानाचं माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांनीही केलं कौतुक। महिलांना संसदेत 30% प्रतिनिधित्व मिळावं यासाठी रान उठवण्याची केली सूचना। कचरा गोळा करणारी गाडी चालवून पिंपरीच्या शांता गवळी यांनी चालवला कुटुंबाचा चरितार्थ। नवऱ्यानं सोडून दिल्यावरही गाडी चालवून मुलांचं शिक्षण केलं पूर्ण। कुंभमेळ्यात आज पार पडणार तिसरं शाही स्नान। सकाळपासूनच संगम स्थळावर साधू संतांची लागली रीघ। दोन सिनेमांचं फिल्मी फ्रायडे। जयंत भाई की लव्ह स्टोरी सह मर्डर 3 ही होणार रिलीज। या काही बातम्यांचं इथेच थांबूयात। नमस्कार।